नमस्कार दीपक दादा हवामान अंदाज 20 तारखेची संध्याकाळचा हा व्हिडिओ मी बनवतोय. तर मित्रांनो बघा, 20 तारखेपासून राज्यात 3 ऑगस्टपर्यंत कसे वातावरण असेल तुम्ही बघू शकता. की जर बघितलं राज्यातील सध्या रडार जर बघितली तर बघा, पश्चिम घाटावरचे जे काही जिल्हे गुजरातपासून ते रत्नागिरीपर्यंत तिथे सतत पाऊस चालू असतो कोकणात. परंतु पश्चिम घाट सह्याद्री उतरल्यानंतर नाशिकचा पश्चिम भाग झड स्वरूप पाऊस चालू असतो, पुण्याचा पश्चिम भाग झड स्वरूपाचा पाऊस असतो, साताऱ्याचा पश्चिम भाग झड आणि सांगली देखील कोल्हापूरपर्यंत झड असतो. मधला जो बेल्ट आहे नंदुरबार, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, अकलूज, सातारा पूर्व, सांगली पूर्व, विजयपुरा, बागलकोट अगदी ह्या परिसरामध्ये आज दिवसभर कमी पाऊस होता. परंतु त्याच्या खालतं जर राज्यात गेलं तर जळगाव, शेगाव, अमरावती, वाशिम, नांदेड, लातूर, सोलापूर या भागामध्ये दुपारनंतर पावसाच्या शक्यता या बनतात. परंतु त्या देखील कमी भागात, सगळीकडे नाही. इकडे गडचिरोली आणि नागपूरकडे थोड्याफार पावसाच्या शक्यता आज होत्या. उद्या जर बघितलं तर बघा, उद्या 21 तारखेला नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला झड स्वरूपाचा पाऊस आणि पूर्व बाजूला ह्या पावसाचे हलके स्पेल उद्या थोडे वाढताना दिसतात. पुण्याचं देखील तोच अंदाज आहे, पश्चिमेला अधिक पूर्वेला. त्यानंतर कालच्याच 20 तारखेच्याच पॅटर्ननुसार 21 तारखेला जळगाव, शेगाव, वाशिम, नांदेड, लातूर ह्या भागात पावसाची शक्यता ही चांगली दिसते. कारण सिस्टीम ही कोटा, राजस्थान, झाशी वगैरे उत्तर भारतात आहे. आता 22 तारखेला जर बघितलं तर बघा, सिस्टम ही जबलपूर, भोपाळ, कोटा या ठिकाणी एक चक्राकार परिस्थिती तुम्हाला फिरताना दिसत असेल. बघा, तुम्ही बघू शकता की कोटाच्या आसपास अजमेर, कोटा, जयपूर आणि ही सिस्टीम ही अगदी राजस्थानकडे आहे. त्यामुळे तरी पण राज्यामध्ये जो काही पाऊस दिसतो तो हा या सिस्टीमच्याच प्रभावामुळे पाऊस दिसतो. 22 तारखेला देखील राज्यात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस दिसतो. 23 तारखेला ही जी काही सिस्टम आहे ही सिस्टम भारताला क्रॉस होऊन कोटा, उदयपूर आणि इंदोर याच्यामध्ये जो काही लाल बेल्ट तुम्हाला दिसतो हा संपूर्ण राज्याच्या बाहेर आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रभावामुळे अरबी समुद्रावरून जे काही बाष्प येतं तर ते उत्तर महाराष्ट्र, नाशिककडे अतिशय ढगाळ वातावरण आणि झड स्वरूपाचा पाऊस, पहाळे आपण त्याला म्हणतो, तसा पाऊस त्या ठिकाणी दिसतो. तर बघा, ही सिस्टम 23 तारखेला त्या ठिकाणी फिरताना दिसते, उदयपूरकडे सरकते. 24 तारखेला जर बघितलं तर बघा, राज्यामध्ये तितकासा मोठासा पाऊस नसला तरी भाग बदलत हा तुरळक स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी दिसतो. जो सोशल मीडियावरती मुख्यमंत्र्यांचा फोटो टाकून 25 तारखेला अतिपाऊस होणार जो काही मेसेज फिरतो, फेक येतो, तो मेसेज हा जो लाल पट्टा इंदोरच्या आसपास दिसतो याच्या प्रभावामुळे ते सांगतात की या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. परंतु जैसे थे परिस्थिती, जशी आजची परिस्थिती आहे, परंतु कदाचित थोडासा झड स्वरूपाचा पाऊस दिसेल. कारण 24 तारखेला हे लो प्रेशर एरिया जबलपूर, भोपाळ आणि इंदोरच्या आसपास तुम्हाला इकडे हा जो कलर लाल कलर दिसतो गुलाबी, त्या ठिकाणी ते सक्रिय आहे. त्याच्यामुळे त्याच्या प्रभावामुळे राज्याच्या उत्तर भागामध्ये पावसाची शक्यता जरी वाढताना दिसली तरी तितकंसं नाही आहे की जे सोशल मीडियावर जे फेक मेसेज आला आहे. आता तुम्ही 25 तारखेला जर बघितलं तर बघा, हे कमी दाबाचे क्षेत्र उदयपूर आणि अहमदाबादकडे सरकतं. त्यावेळेस राज्यामध्ये पाऊस आहेच. हा जो ग्रीन पट्टा दिसतो शेगाव, जळगाव, वाशिम आणि नाशिकच्या भागात देखील पश्चिम बाजूला इतकासा मोठा, हा 25 तारखेची इमेज. त्याच्यामुळे ते जे म्हणतात तो फेक मेसेज आहे. पावसाची शक्यता, पाऊस जो आहे तशी परिस्थिती राहणार आहे, परंतु इतकाही मोठा नाही की जो ते सांगताय त्या पद्धतीने होईल तो. आता 25 तारखेला, 26 तारखेला तुम्ही बघू शकता की उदयपूर आणि इंदोरच्या आसपास जवळपास 15 जुलैला फॉर्मेशन झालेलं भुवनेश्वरपासून ही सिस्टम हळूहळू अहमदाबाद, उदयपूरकडे सरकते 26 तारखेला. त्या काळात नागपूर वगैरे त्या भागात देखील दुपारनंतर पावसाच्या शक्यता बनतात. इकडे उत्तर महाराष्ट्राकडे, पुण्याकडे, कोल्हापूरपर्यंत हा पट्टा पश्चिम बाजूला सक्रियच राहणार आहे. तर 27 तारखेला जर बघितलं तर उदयपूर आणि अहमदाबाद या बाजूला ते सरकतं. नंतर बघू शकता तुम्ही 28 तारखेला. तर या काळामध्ये राज्यात फक्त ढगाळ वातावरण असेल, तुरळक सरी येतील, परंतु सिस्टम आपल्यापासून ही अगदी गुजरातकडे सरकताना दिसते. त्याच्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता जरी नसली तर बघा, ती संपूर्णपणे 29 तारखेच्या आसपास गुजरातला येऊन नष्ट होते. त्या काळामध्ये नाशिक,
जळगाव, अकोला या भागामध्ये ढगाळ वातावरण दिसतंच. एकंदर 20 तारखेपासून म्हणजे 21 तारखेपासून ते 28-30 तारखेपर्यंत राज्यामध्ये अतिढगाळ वातावरण आणि 21, 22, 23 थोडासा पावसाच्या उत्तर महाराष्ट्रात शक्यता. नंतर राज्यातही पॅचेसमध्ये 21, 22, 23, 24 पर्यंत राज्यात पावसा 24, 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे. पाऊस सगळीकडे होणार नाही. आपण पहिल्यापासून सांगतो एल निनोचा प्रभाव आहे, राज्यात सिस्टीम नाही आहे आणि त्याच्या सगळ्या जोड प्रभावामुळे राज्यामध्ये जो काही आता जो पिकांना संजीवनी देणारा हलका का होईना पाऊस चालू आहे, तर त्यात आपण पहिल्यापासून सांगत आलो की इतकासा काही ठिकाणी जरी पूर आले असतील तर परंतु बऱ्याच भागात पेरण्या झालेल्या नाही आहे. परंतु कदाचित 28 तारखेपर्यंत सगळीकडे स्पेल हा होत राहील. तर बघा 31 तारखेला देखील राज्यात ज्या सिस्टम पावसाच्या हलक्याशा दिसतात, 1 तारखेला कमी दाबाचे क्षेत्र हे दक्षिण उत्तर भारतातच सक्रिय असून जोधपूरकडे, जयपूरकडे जे दिसतं. तर साधारणपणे आपण 3 ऑगस्टपर्यंत हा सगळा अंदाज पाहिला. त्यानंतर ज्या काही पुढच्या सिस्टीम होतील आपण त्या पुढच्या व्हिडिओत देऊच. परंतु एकंदर लक्षात घ्या 21 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये थोडा जड स्वरूपाचा पाऊस असेल. मोठ्या पावसाची शक्यता ही जरी नसली तरी पण पावसाचे स्पेल हे पश्चिम बाजूने येतील. जसं जसं पूर्वेला जावं पूर्वेकडील लोक म्हणतात आमच्याकडे पाऊस पडत नाही, परंतु पश्चिमेला हा भरपूर पाऊस झाला असतो. जसं मी मागे जे पट्टे सांगितले होते जिल्ह्यातील, त्या पट्ट्यानुसार पाऊस चालू असतो. तुम्ही दक्षिण उत्तर जर गेले तर काही पट्ट्यात पाऊस असतो, काही ठिकाणी कोरडा असतो. अशा स्वरूपाचा विखुरलेल्या स्वरूपाचा हा पाऊस राज्यात असणार आहे. अगदी जालना, अकोला, जळगाव, नांदेडपर्यंत, अमरावती, वाशिमपर्यंत ह्या सगळ्या अशा सिस्टम आहेत. एकंदर तुम्ही सोशल मीडियावर जर बघितलं तर लोकांच्या कमेंट जर वाटल्या तर लक्षात येतं की साधारणपणे राज्यात अजून बऱ्याच जिल्ह्यात पाऊस झालेला नाही आहे. परंतु हा एक अपडेटेड अंदाज मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानुसार सगळं कामाचं नियोजन तुम्ही करू शकता. धन्यवाद.